तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव लोणीकरनंच दिलं 25 वर्षात. दुसऱ्याने काळ्याची डबी दिली नाही. कोणता पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे, गावातल्या कोणत्याही सरपंचाला, जिल्हा परिषद सदस्याला, पंचायत समितीच्या सदस्याला, तुम्ही कोणत्याही पक्षाला तुमच्या आणि काळ्याची डबी आणून दाखवा, नाही तर झेंडूबामची बाटली आणून दाखवा डोक्याला लावायला. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पगड्यावर करतो. आम्हाला बापाला पेरणीसाठी पैसे पंतप्रधान मोदी देतो हा शब्द बबनराव साहेब आम्हाला तुमचा पटला नाही. तुम्ही 1999 पासून राजकारणात आहात. 5 वेळा ज्या पद्धतीनं 6,000 रुपये तुम्ही आमच्या बापाला द्यायलेत, ज्या पद्धतीनं आमची माय, आमची बहीण आणि आमच्या बायकोला लाडक्या योजनेअंतर्गतून तुम्ही पैसे देऊन पलीकडे गॅस वाढवलाय है ना, पेट्रोल वाढवले, डिझेल वाढवले. म्हणजे तुम्ही पैसे किंवा तुमचे साहेब पैसे कुठं सोयाबीन काढायला जाऊन आम्हाला देईनत, कुठं कापूस तुडवायला जाऊन आम्हाला देईनत, शेतात राबराब राहून देईनत. तुम्ही सातारा लुटून पुणे दान करायलेत हे देखील तुम्ही विसरता कामा नये. आणि साहेब 1999 पासून 5 वेळा तुम्ही आमदार झालात, तुम्ही पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री झालात, तर तुम्ही फक्त आम्हाला 6,000 रुपये दिलेत. आम्ही तुम्हाला पेट्रोल पंप दिलेत, आम्ही तुम्हाला मंगल कार्यालय दिलेत, आम्ही तुम्हाला 50 एकर शेती दिली, आम्ही तुम्हाला 5-6 बंगले दिलेत, आम्ही तुम्हाला 5 वेळा आमदार केलेत आणि आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री केलंय. कारण एका मताची किंमत तुम्हाला पण माहिती आहे. या अगोदरही तुम्ही बोललात तहसीलदार मॅडम हिरोईन सारख्या दिसतात, या अगोदर तुम्ही बोललात मराठा मतं आहेच किती, आणि काल तुम्ही कुचरवट्यावर बसणाऱ्या 4-5 दलिंदरामुळं परिपूर्ण शेतकऱ्याच्या अस्मितेसोबत जे तुम्ही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा प्रथम निषेध आहे. तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय कामं केलेत काय नाहीत हे पाहायला मी काही न्यूज रिपोर्टवर नाही, पण प्रश्न शेतकऱ्याचा येत असेल, प्रश्न विद्यार्थ्याचा असेल तर त्याबद्दल बोलणं माझं कर्तव्य आहे.